कामरा प्रकरणी हॉटेल तोडणं ही औरंगजेबी वृत्ती आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। कुणाल कारवाई करायला हवी होती असंही संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे उद्धव नावाचं जो हे आहे ते काल तोडलं बरं का। तिथे मी अनेकदा गेलेलो आहे। मी जातो अशा शोना, मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे, मी ती सहन करतो। काल त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून। इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं? तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं। लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला, पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात। कामरा प्रकरणी हॉटेल तोडणं ही औरंगजेबी वृत्ती असं संजय राऊतांनी म्हटलंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडलेत। मी शिल्पाकडे जाणार आहे। शिल्पा, खरं तर आपण पाहतोय की कामरा ठाम आहे, पुढे आगामी काळात या संदर्भात काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र संजय राऊत यांनी ही औरंगजेबी वृत्ती असल्याचं म्हटलंय। काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेल्या गाण्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर राजकीय पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आले। विशेष म्हणजे कुणाल कामरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आपल्याला काल पाहायला मिळालं। त्याने जे गाणं गायलेलं आहे ते एकनाथ शिंदेंच्या बाबतीत ते गाणं आहे आणि त्यामुळे आमच्या नेत्याला जर कुणी असं उद्देशून बोलत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशा आमदार असतील, कार्यकर्ते असतील शिंदे गटाचे त्यांनी प्रतिक्रिया दिल्या। कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासणार असल्याचं देखील आक्रमक प्रतिक्रिया ही शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आलेली पाहायला मिळाली। मात्र कुणाल कामराने आज पुन्हा एक्सपोज करत माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, मी माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराने स्पष्ट केलेलं आहे। शिंदे गटाच्या कार्यकर्ते जितक्या प्रमाणे आक्रमक झालेले पाहायला मिळाले, अगदी तितक्याच ताकदीने कुणाल कामराने आपल्याच शैलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतंय। मी माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराने स्पष्ट केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलले होते एकनाथ शिंदेंबाबत तेच मी बोललेलो असल्याचं कुणाल कामराने सांगितलेलं आहे। मी जे गाणं गायलंय त्यामध्ये जर काही वाईट असेल किंवा काही अपशब्द असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकता। मात्र कुणाल कामराचं हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं की काय असं काल वाटत होतं। मात्र संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते म्हणजे कुणाल कामराच्या स्टेटवर जाऊन जी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती ती औरंगजेब वृत्ती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा राजकीय प्रतिक्रिया येतील, पुन्हा एकदा एक वेगळं वातावरण निर्माण होईल। मात्र कुणाल कामराने काल त्याचा फोन बंद केलेला होता, त्यामुळे पोलिसांना त्याला ट्रेस करण्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या। खार पोलिसांनी कुणाल कामराला नोटीस देखील बजावलेली आहे। त्याच्या माहीम येथील घरी ती नोटीस रात्रीच्या वेळी दिलेली आहे आणि त्याला चौकशीसाठी हजर राहण्यात देखील सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे माहीमच्या घरी कुणाल कामरा हा रात्री उपस्थित नव्हता। कुणाल कामराचे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।